शेतमालाला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेने सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले। या आंदोलनानंतर राजकीय वातावरणात जोरदार चर्चा रंगल्या आहेत। या निषेधानंतर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रहारवर टीका केली आहे। त्यांनी म्हटले की शेतमालाला हमीभाव हा थेट राज्य सरकार ठरवत नाही, त्यासाठी कृषी मूल्य आयोगाची स्वतंत्र प्रक्रिया असते। हे मूलभूत वास्तव न कळताच केलेला निषेध हा बालिश पद्धतीचा आहे। भाव मिळत नाही म्हणून प्रहार संघटनेने बालिश बुद्धीनं आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांचा निषेध केला आहे। सर्वप्रथम मी प्रहार संघटनेचा निषेध व्यक्त करतो। निदर्शन करणाऱ्या बालिश बुद्धीच्या लोकांना शेतीमालाला हमीभाव सरकार देत नसतं, कृषी मूल्य आयोगामार्फत त्याची अंमलबजावणी होत असते। कुठल्याही आंदोलनाची या लोकांना अनुभव नाही किंवा बुद्धी नाही। अशा आंदोलकांना खरं तर मानसोपचार तज्ञांची गरज आहे असे वाटते। प्रहारचे नेते यापूर्वी मंत्री होते, त्यांना आता तोंड दाखवायला जागा नसल्यामुळे अशा आंदोलनामधून स्वतःची बाजू मांडत आहेत। अशा बालिश बुद्धीच्या लोकांची खरी तर कीव वाटते।